बोलणार आहात? आज 2-3 दिवसा अगोदर त्यानं सोयाबीनचा विमा घोषित केला होता. तर सोयाबीनमध्ये फक्त 2 सर्कल घेऊन 50 सर्कलच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं होतं. तसंच आज त्यानं तुरीचा विमा घोषित केला आहे. तुरीतनी फक्त अकोला जिल्ह्यातल्या 52 पैकी फक्त 12 सर्कल घेऊन 40 सर्कलला वंचित ठेवलं आहे. मग आमचं विमा कंपनीला असं म्हणणं आहे बा की तुम्ही निकष कोणते लावून राहिले आहे. एकीकडे तुरीचे ॲव्हरेज 3 क्विंटल 2 क्विंटल 1 क्विंटलच्या जवळपास अतिवृष्टीमुळे विशेष गोष्ट म्हणजे तूर जळाल्याच जास्त यावर्षी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशपट्टीत आमचा जो खारपान पट्टा आहे, खारपान पट्ट्यातनी तुरीचे पिकं अतिवृष्टीमुळे मुळातच जळले होते. त्याच्यामुळे आम्ही विम्याला पूर्ण पात्र असतानाही विमा कंपनीनं भेदभाव करत मोजक्याच सर्कलमध्ये विमा देऊन असं जर विमा कंपनी करत असेल तर आम्ही सर्व शेतकरी लोक आता जे शुक्रवारी आमची मोठी मिटिंग आहे विमा कंपनी या विरुद्ध पीक विम्याच्या, तर आम्ही विमा कंपनीसोबत एवढे आक्रमक होता शेतकरी की आज गोष्ट अशी झाली आहे की आमच्या नावावर केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे निधी घेऊन जो अनुदान आमच्या नावानं विमा कंपनी भेटते त्याची 9 वर्षातला लेखाजोखा आम्ही ऐकलेल्याप्रमाणे 16,000 कोटीनं विमा कंपन्या प्रॉफिटमध्ये आहे. आणि शेतकऱ्याला जर हक्काचे पैसे भरून पैसे भेटत नसतील तर शासनाने डायरेक्ट ते 16,000 कोटी त्याचे बंद करा ना. कशाला करोडो रुपये त्याला देऊन राहिले. आम्हाला डायरेक्ट 10,000 रुपये एकराचं अनुदान वाटा जून महिन्यात. आम्हाला विमा नाही पाहिजे ना फिमा नाही पाहिजे, तुमचं काहीच नाही पाहिजे, पण आमच्या नावानं विमा कंपन्याचं भलं करू नका. या गोष्टीत जर शासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही 24 तारखेची सभेत शेतकऱ्याचा निर्णय घेऊन जर शेतकऱ्यांना तयारी ठेवली बा की आपल्याला विम्यासोबत 2 हात करायचेच आहे तर आम्ही 1 मे रोजी मूर्तिजापूरच्या नॅशनल हायवेवर विमा कंपनीचे आमचे तुरीचे कापसाचे सोयाबीनचे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात महाडीबीटीद्वारे पैसे जायपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन कंटिन्यू करणार आहोत. याची पीक विमा कंपनीनं कृषी विभाग महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन शासनानं शेतकऱ्याला न्याय द्यावा. अन्यथा या सर्व गोष्टीला जबाबदार पीक विमा कंपनी व शासन राहणार आहे. तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना लवकर कळत नाही, पीक विमाचं असो किंवा इथल्या काही गोष्टी असो, त्यांना आपण कसं समजून सांगणार आहात की आपल्यासमोर अन्याय काय झाला? अन्याय म्हणजे आता गोष्ट कशी झाली माहिती आहे का, आपल्या शेतकऱ्याचं कसं होतं आतापर्यंत विमा डायरेक्ट खात्यात भेटत आहे. काही नाही फुल भाव जावा आपण तो फुकट 2 रुपयात फुकट्यात विमा काढला बा आपल्याला 5,000 भेटलं ना भक्कम झालं. पण आमचा असं यावेळेस निकष आहे की मी माझं स्वतःचं उदाहरण देतो तुम्हाला की मी माझा स्वतःच्या सोयाबीनचा विमा फाडताना 918 रुपये कॅश भरली. त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 90,000 रुपयाचं कव्हरेज दिलं आहे विमा कंपनीनं. मला विमा लागेल तर त्या कव्हरेजच्या हिशोबानं नुकसान भरपाईचा विमा आम्हाला घ्यायचा आहे. आम्हाला नाही दिला चालेल, पण मी ते कागदपत्र घेऊन हायकोर्टातून जनहित याचिका दाखल करून विमा कंपनीला नोटीस देणार आहोत आम्ही किंवा जर 33% अतिवृष्टीची मदत असेल तर आम्हाला विम्याचा निकष पण 33% 50%च्या आधारावर भेटला पाहिजे. विमा देताना असं नाही द्यायचा की कव्हरेज द्यायचं 90,000 आणि 5,000 घेऊन घराकडे जाय. त्या शाळेत आम्ही शिकलो शेतकरी. आता आमचे शेतकऱ्याचे पोरं आता तरुण पोरं हुशार झाले, त्याला इथं वाचता येते. त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या हक्कानं विमा घेऊ.